नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांमुळे शेती व पशुधनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अलीकडच्या काळात या हल्ल्यात काही निष्पाप नागरिकांनीही आपला जीव गमवावा लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांची नवी मुंबई इथं भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतच आहे, पण मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या समस्येवर तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. बैठकीदरम्यान स्थानिक प्रतिनिधी विविध ठोस मागण्या मांडल्या. जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता निर्माण करणं, तसेच वड, पिंपळ, जांभूळ, हिरडा, चिंच यासारखी झाडे मोठ्या प्रमाणावर लावण्याची मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबरोबरच जंगलालगतच्या जमिनीसाठी योग्य मोबदला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच वन्य प्राणी शेतीत शिरू नये यासाठी जंगलाभोवती खंदक, सौर कुंपण आदी संरक्षक उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला. धनगरवाडी, कोली, झांबरे मार्गे बांधा या मार्गासाठी वन विभागाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. गड किल्ले, धार्मिक स्थळं आणि नागरी वस्तीतील रस्त्यांसाठी वन विभागानं तात्काळ परवानगी द्यावी अशी भूमिका मांडण्यात आली. याशिवाय वन विभागाच्या ताब्यातील गड किल्ल्यांच्या टप्प्याटप्प्याने विकास, अवैध वृक्षतोडीवर कडक कारवाई आणि वन पर्यटनाला चालना देण्याबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना बंदूक परवाना देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. या सर्व मागण्यांवर वनमंत्री गणेशजी नाईक व संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिलं. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे, शेलार मामा, प्राध्यापक सदानंद पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते.